जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी भीम आर्मीने केली आहे। त्यासाठी घाटकोपर पोलीस ठाण्यात अर्जही दाखल केला। प्रजासत्ताक दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव भाषणात जाणीवपूर्वक न घेतल्याचा आरोप महाजनांवर होतोय। राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अंजली भारतीने अमृता फडणवीसांवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला। अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं चुकीचं आहे असं चाकणकर म्हणाल्या। शिवाय राज्य महिला आयोगाने या प्रकाराची दखल घेतल्याचंही त्यांनी सांगितलंय। मुंबईच्या अंधेरी पश्चिम लोखंडवाला परिसरात इमारतीच्या 21व्या मजल्यावरून उडी मारून एका मुलाने आत्महत्या केली आहे। मानसिक तणावात असणाऱ्या 38 वर्षाच्या व्यक्तीने इमारतीच्या गॅलरीतून उडी मारली। वर्सोवा पोलीस या प्रकरणी पुढील तपास करतायत। मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांची जोगेंद्र कवाडेंनी भेट घेतली आहे। मात्र आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांची आपापसात बाचाबाची झाली। जोगेंद्र कवाडे हे भाजपमध्ये सत्तेत असल्याने त्यांचा पाठिंबा नको अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। पनवेल महानगरपालिका राज्यात प्रथम आली आहे। मुख्यमंत्र्यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स स्पर्धेचा निकाल जाहीर झाला। त्यात पनवेल महानगरपालिकेने राज्यात पहिला क्रमांक पटकावला। आयुक्त मंगेश चितळे यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे। मुंबईच्या नॅशनल पार्क बोरिवली इथल्या आदिवासी बांधवांच्या घरांवर सुरू असलेली तोडकामाची कारवाई स्थगित करण्यासाठी ठाकरेंची सेना पुढे सरसावली आहे। कारवाई थांबवण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाने वनमंत्री गणेश नाईक यांना निवेदन दिले आहे। नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीने मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो जाळून निषेध व्यक्त केला। प्रजासत्ताक दिनी भाषण करताना महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख टाळल्याचा दावा आंदोलकांनी केलाय। दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। अवघ्या 3.5 महिन्यात मुंबई वन ॲपवर 5 लाखांहून अधिक नोंदणी झाली आहे। भारतातील पहिलं कॉमन मोबिलिटी ॲप अर्थात मुंबई वन हे MMR मधील स्मार्ट, सुलभ आणि सुरळीत एंड टू एंड प्रवासासाठी नागरिकांचं पसंतीचं प्लॅटफॉर्म ठरलं आहे। पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधात येवल्यात आंदोलन करण्यात आले। यावेळी महाजनांच्या विरोधात घोषणाबाजी करत अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली। प्रजासत्ताक दिनी नाशिकच्या कार्यक्रमात भाषण करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्याने तीव्र संताप व्यक्त होतोय। डोंबिवलीतील 4 भाविकांचा अपघातात मृत्यू झालाय तर 8 जण गंभीर जखमी झाले। पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावर हा भीषण अपघात झाला होता। मृत भाविक सलग सुट्टी असल्याने देवदर्शनासाठी गेले होते। संगमनेर शहरात बँक कर्मचाऱ्यांनी 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय। 5 दिवसांचा आठवडा लागू झाल्यास दररोज 40 मिनिटे अधिक काम करण्यास आम्ही तयार आहोत अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। बारामतीत आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांचे नगर परिषदेच्या समोर आंदोलन सुरू असताना तालुक्यातील सुपे या ठिकाणी बारामती नगरपालिकेचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी शाई फेकल्याचा प्रकार समोर आला। पोलीस या प्रकरणी कारवाई करतायत।